हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण ना असं एक मस्त जादुई वाटण बघणार आहे ना की त्यामुळे तुमचा स्वयंपाक होईल अगदी झटपट। आता उन्हाळ्याचे दिवस चालू होत आहेत, किचनमध्ये खूप जास्त वेळ थांबावंसं वाटत नाही। जर हे एक वाटण तुमच्या हाताशी असेल तर तुम्ही अर्ध्या तासात स्वयंपाक करून किचनच्या बाहेर पडू शकता। तर त्यासाठी बघा, इथे मी 8 ते 10 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत, एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलाय, कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून, पांढरे तीळ आहेत, त्याचबरोबर आलं आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या, एक मोठी वाटी खोबऱ्याची किसून घेतली आहे आणि अर्धी वाटी लसूण घ्यायचा आहे। तर आता कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजत असताना गॅस मंद आचेवर ठेवायचा, खोबरं पटकन भाजलं जातं, त्यामुळे गॅस मोठा ठेवून खोबरं भाजायचं नाही। जास्त भाजलं गेलं तर त्याला एक कडवटपणा येतो। तर त्या पद्धतीने बघा आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे। अगदी हलकासा रंग बदलला की यामध्ये घालायचे आहेत आपल्याला पांढरे तीळ। इथे मी घातलेले आहेत पांढरे तीळ, 2 मोठे चमचे पांढरे तीळ घालायचे। त्याचबरोबर तुम्ही यामध्ये 2 मोठे चमचे धने सुद्धा, साबूत जे धने असतात ते घालू शकता। इथे मी पांढरे तीळ घातलेले आहेत, त्याचबरोबर घातलेले आहेत 3 ते 4 लवंगा, 3 ते 4 काळी मिरी आणि 2 दालचिनीचे तुकडे। आता हे भाजून काढून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे आणि तेलावर आपल्याला आपण जो कांदा उभा कापून घेतलेला आहे तो घालायचा आहे। आता कांदा तुम्ही ओबडधोबड कसाही कापून घेऊ शकता, कारण आपल्याला त्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे। तर मी इथे बघा कांदा छान गुलाबी रंगावर भाजून घेतलेला आहे। हे जे वाटण आपण तयार करत आहोत ना, ते 8 ते 10 दिवस आरामात टिकतं आणि यापासून तुम्ही व्हेज नॉनव्हेज कोणतीही भाजी तयार करू शकता। तर इथे बघा खोबरं थंड झालंय, त्यावरच मी कांदा काढून घेतलेला आहे। आता या वाटणासाठी मी लसूण किंवा आलं अजिबात भाजून घेत नाही। तर बघा कांदा भाजून झालाय। आता कढईमध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया। एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालून घेतलेला आहे। अगदी थोडासा आपल्याला त्याला हलकासा गरम करून घ्यायचा आहे, खूप जास्त आपल्याला त्याला भाजायचं नाहीये। मी इथे टोमॅटो हलकंसं गरम करून घेतलं, तेही आपण या कांद्यावर काढून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे लसूण मी अर्धी वाटी घातलेली आहे। त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे। तर मी हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडे करून घेतलेले आहेत ते घातलेले आहेत। भाजून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर घालायची आहे, जी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। तुम्ही यामध्ये कोथिंबीरीचे देठ सुद्धा वापरू शकता। तर अशा पद्धतीने हे सगळे जिन्नस आपले तयार झालेले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला याला बारीक वाटून घ्यायचे। तर शक्यतो पाण्याचा वापर करायचा नाही, यामध्ये टोमॅटो आहे, जेणेकरून याला नॅचरली पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये ते छान बारीक होतं। मिक्सर चालू बंद करत तुम्ही बारीक करून घ्या, जेणेकरून त्याची छान पेस्ट होते आणि त्यामुळे हे वाटण खूप दिवस टिकतं सुद्धा। त्यामुळे शक्यतो पाण्याचा वापर न करता तुम्ही हे वाटण करून घ्या। तर या पद्धतीने बघा छान आपलं वाटण तयार झालेलं आहे। हे जर वाटण तुमच्या हाताशी असेल तर तुम्ही व्हेज नॉनव्हेज कोणतीही भाजी झटपट तयार करू शकता। त्यामुळे या उन्हाळ्याच्या दिवसात खूप जास्त वेळ किचनमध्ये थांबण्याची गरज नाही। एकदा हे आठवड्यातून वेळ देऊन अगदी अर्धा ते 1 तास लागतो हे वाटण बनवण्यासाठी, पण अगदी 100हून अधिक भाज्या तुम्ही या वाटणापासून तयार करू शकता। तर इथे बघा मस्त असं हे वाटण तयार झालेलं आहे। कमीत कमी पाण्याचा वापर करायचा, पाण्याचा वापर नाही केला तर उत्तमच आहे। तर बघा अशा पद्धतीने वाटण तयार करून ठेवायचं आणि कोणतीही भाजी असो व्हेज नॉनव्हेज तुम्ही आरामात करू शकता। तर तुम्हाला ही झटपट तयार या वाटणामुळे भाज्या सुद्धा एक नंबर होतात चवीला। तुम्ही मटकीची भाजी असो, गवारीची भाजी असो, भरलेला दोडका असो किंवा नॉनव्हेजपैकी कोणत्याही नॉनव्हेजचा प्रकार असो, अंडा करी असो, चिकनची सुकी भाजी, पातळ भाजी, अशा अगणित भाज्या या वाटणापासून तयार करू शकता। चला तर मग तुम्हाला ही वाटणाची रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशा एका भन्नाट आणि छान मस्त खमंग रुचकर रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा। बाय बाय।